आता हे बघा पिशवी, तुम्हाला ते सॅम्पल देतील आणि तुम्हाला सध्या एक पिशवी शिवाय बघा, आज सावित्रीबाई फुलेचं नाव का पुढे त्याने काहीतरी जीवनात काहीतरी चांगलं केलं, तर तुम्हाला एक पिशवी शिवायची, ती पिशवी चांगली वाटली, थोडं तर घाबरवतो थोडं मी, चांगली वाटली तरच ते तुम्हाला काम भेटेल का. हा चांगली वाटली म्हणून तुम्हाला कसे तरी शिवणे जमणार नाही, नाहीतर मग आपल्याला ते बंद करून टाकतील. म्हणून घाई पण करायची नाही आणि व्यवस्थित शिवायची. त्याची जे डिझाईन काय ते बघू ना, एकदम साधी सिंपल आहे. दोन आपण कसणी सांगते, कसणी सारखी 2 फोल्डची आहे. तर ह्या तुम्हाला करायच्या टिकून ठेवायलाच माझी इच्छा आहे. आणि ते कापड वगैरे ते देतील. आता त्यांचं म्हणणं असं आहे का खोडळ्यापर्यंत कापड येईल, तिथून पुढं ते जिम्मेदार तुमची येते. ती जिम्मेदारी मी घेतली का, तुम्हाला 2 पैसे भेटावं म्हणून. तुम्हाला कापड मी ताण देईल, घेऊन पण मी द्याल, तुम्ही वेळेवर शिवून द्या, तुम्हाला लवकर पैसे चालू होतील. फक्त तुम्ही महिलांना ऍडजस्ट करून घ्या, भांडणं करू नका. आता एवढं इथपर्यंत आपण एवढं पोहोचलोय, आता फक्त आपण ते सगळं जेवण बनवून फक्त तोंडात घास गिळायचे, ती पद्धत आता आली. फक्त भांडणं करू नका, ती व्यवस्थित सुरू करा. बाकी काय लागेल ते तुम्हाला सगळं मी तयार आहे. तुम्हाला मशनीची पण फक्त आपली योजना पडू द्या, मशनी पण मिळून देईल मी. त्याच्यानंतर तुम्हाला येणार का, ती पण मी बोललोय तिकडे पण माझ्या पद्धतीने आमच्या पंचायत समिती जिल्हा परिषद पण योजना आहेत. फक्त तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. सर्टिफिकेट तुम्हाला मी मासाला कागद जमवू, आपण कोणाचं काय जमवलेलं वाटतं अजून. आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड आहे का कोणाकडे, पॅन कार्ड पण एक कंपल्सरी आले आता का, आणि जातीचा दाखला आहे ना, तुम्ही जमवायला सुरुवात करा. आपण जेवढ्या लवकर तिकडे देऊ तेवढं लवकर तुमचं हे, आणि आपल्या योजना पण सुरू होतील. आता जानेवारी महिने म्हटलं तर आपल्या सरकारी योजनेचं सुरू होते, म्हणून आपल्याला दाखला तर तुमचा आला पाहिजे लवकर. जर तोच नसेल तर मग आपल्याला तर फॉर्मच भरता येणार नाही. तुम्हाला मशीन 100% मिळून देईल. दुसरा एक विषय असा आहे, मागे एक आपण विषय काढला होता का, आपल्या गावातून थोडी मदत करायची त्यांना पैशाची, म्हणजे त्यांना स्वतःला नाही, आपल्याला मशीन इथे घ्यायची. तर तुम्ही गावात एक माझ्याकडे मला तर वाटतंय, पण तुम्ही अजून 4 लोकांपर्यंत जा, आम्हाला पेसा निधीतून 10,000ची मदत करा. आज पोरांना क्रिकेटला मदत करतात, इतर ठिकाणी कामाला, प्रत्येक तुम्हाला काय हरकत आहे द्यायला. तुम्हाला एवढा वेळ चांगला तुमचा रोजगार चालू होईल सगळ्या गोष्टी. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे का, फुकट नकोय काही, आणि आहेत ना आपल्याला वैयक्तिक खर्च करायचेच नाहीत, आपलं पैसा निधी भरपूर आहे. तुम्ही आयडी मांडा आपल्या आमच्याकडे, आम्ही नक्कीच देऊ, आणि आपण परत 2 त्यातून मशीन घेऊ. मग